6वी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण उन्हाळी वाळवणीच्या सिरीजमध्ये उडदाचे पापड कसे करायचे हे बघतोय. उडदाचे पापड करायचं म्हटलं की तशी तर खूप मोठी प्रोसेस असते. पीठ मळा, नंतर पीठ कुटून घ्या आणि नंतर त्यापासून पापड लाटत बसा. पण आज मी तुम्हाला पीठ न मळता, न कुटता आणि पापड न लाटता अतिशय सोप्या आणि नवीन पद्धतीने हे उडदाचे पापड बनवून दाखवणार आहे. हे पापड करायला खूप सोपे तर आहेत, शिवाय खायलाही तितकेच खमंग कुरकुरीत लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पापड बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहे 1 वाटी उडदाची डाळ. डाळ मी स्वच्छ निवडून चाळून घेतली आहे. आता सेम वाटीने आपल्याला दुसऱ्या बाउलमध्ये घ्यायचे आहेत 1 वाटी तांदूळ. इथे तांदूळ मी राशनचे वापरते. तुमच्याकडे राशनचे तांदूळ नसतील तर तुम्ही कुठलाही जाड तांदूळ इथे वापरू शकता. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने आपल्याला डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले. आता परत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर डाळीमध्ये थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे, कारण डाळ भिजण्यासाठी पाणी थोडं जास्त लागतं. आता हे डाळ तांदूळ आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी असेच साईडला ठेवून द्यायचे आहेत. ज्या दिवशी तुम्हाला पापड बनवायचे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे आणि नंतर आपल्याला याचे पापड बनवायचे आहेत. आता यावरती झाकण ठेवून डाळ आणि तांदूळ आपण रात्रभर भिजण्यासाठी असेच साईडला ठेवून द्यायचे आहेत. आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहा, तांदूळ आणि डाळ आपली अगदी मस्त भिजलेली आहे. आता परत आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि 2 पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. डाळ तांदूळ मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेत. आता डाळ तांदूळ आपल्याला एकाच बाउलमध्ये काढून मिक्स करून घ्यायचे आहेत. हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि खायलाही खूपच टेस्टी लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि माझी रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली. तर तुम्ही पाहू शकता डाळ आणि तांदूळ मी अगदी छान मिक्स करून घेतलेत. आता डाळ तांदूळ आपल्याला एका वाटीने परत मोजून घ्यायचे आहेत. डाळ तांदूळ मोजण्यासाठी मी इथे वाटी घेतलेली आहे. तुम्ही ग्लास किंवा इतर कुठल्याही भांड्याचा वापर करून हे डाळ तांदूळ परत मोजून घेऊ शकता, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज काढता येतो. तर इथे मी 1 वाटी छान भरून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा याचं मोजमाप करायचं आहे. आता हे मोजलेले डाळ आणि तांदूळ आपण दुसऱ्या बाउलमध्ये टाकूयात आणि राहिलेले डाळ तांदूळसुद्धा अशाच पद्धतीने मोजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला शेवटी कळेल की यामध्ये आपल्याला पाणी किती घालायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता ही परत अर्धी वाटी आपले डाळ तांदूळ भरलेले आहेत. टोटल इथे आपले डाळ आणि तांदूळ 1.5 वाटी झालेले आहेत. आता आपण लगेच पुढची कृती पाहूयात. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे डाळ तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. सर्व डाळ तांदूळ मी एकदमच या भांड्यात टाकते. आता ज्या वाटीने आपण भिजल्यानंतर डाळ तांदूळ मोजून घेतले त्या वाटीने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे प्रमाण आपलं बिघडत नाही. तर सुरुवातीला आपल्याला एकदम पाणी न घालता मिक्सरला तांदूळ वाटत असताना लागेल तसं पाणी घालून हे तांदूळ मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता अगदी स्मूथ अशी मी डाळ तांदूळाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला डाळ तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आहेत. हे डाळ तांदूळ वाटताना यामध्ये मी टोटल 1.5 वाटी पाण्याचा वापर केला आहे आणि अशा प्रकारे याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा यामध्ये लागेल तसंच पाणी घालून याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता तयार पेस्ट आपल्याला कढईमध्ये ओतून घ्यायची आहे. इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे, पण सध्या गॅस बंदच आहे. आता परत यामध्ये आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. तर सध्या 1 वाटी पाणी मी मिक्सरच्या भांड्यात घातलं आहे, कारण याला थोडीशी पेस्ट चिकटलेली आहे, ती वायाला जायला नको म्हणून. आता परत आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. तर टोटल आपण इथे 3 वाटी पाण्याचा वापर केला आहे. 1.5 वाटी जर डाळ तांदूळ असेल त्यासाठी आपल्याला 3 वाटी पाणी वापरायचं आहे. हे प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुमचे पापडसुद्धा अगदी परफेक्ट बनतील. तर घातलेलं पाणी आपण यामध्ये अगदी छान मिक्स करून घेतले. आता आपण गॅस चालू करायचा आहे आणि फ्लेम आपल्याला सुरुवातीला फुल ठेवून या पेस्टला असं सतत हलवायचं आहे. लक्षात ठेवा, हलवणं आपल्याला कुठेही थांबवायचं नाही, नाहीतर पेस्ट तळाला लागून त्याच्या गाठी तयार होतील. तर जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला फुल गॅस ठेवून ही पेस्ट अशी सतत हलवून घ्यायची आहे. हे मिश्रण जसं जसं गरम व्हायला लागतं ते लगेच घट्ट व्हायला लागतं. घट्ट झालं की तुम्हाला त्याच्या गाठी होताना दिसतील, पण या गाठी नसून मिश्रण घट्ट झालं की आपण त्याला सतत हलवून घेतलं की या गाठी लगेच फुटतात. तुम्ही पाहू शकता. आपल्याला अशा प्रकारे हे मिश्रण छान घट्टसर होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे आणि ज्या गाठी दिसत असतील तर त्या फोडूनसुद्धा घ्यायच्यात. जसं जसं तुम्ही याला छान मिक्स करत जाल तसं यातल्या गाठीसुद्धा मोडतात. तर घाबरून जायची अजिबात गरज नाही. बिनधास्त तुम्ही हे पापड करू शकता, ही माझी गॅरंटी आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचे पापड अगदी परफेक्ट बनतील. 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं छान घट्टसर झालं आहे आणि यातल्या गाठीसुद्धा पूर्णपणे मोडल्या गेल्यात.
आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे किंवा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। आता पाव चमचा यामध्ये आपल्याला पापड खार घालायचा आहे आणि हे सर्व घातलेले जिन्नस आता आपल्याला मीडियम गॅसवरती यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे, म्हणजे मिश्रण पटकन खाली लागणार नाही। तर आता आपण याला छान मिक्स करून घेऊयात। घातलेले सर्व जिन्नस मी यामध्ये छान मिक्स करून घेतले। तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण अगदी छान तयार झालंय। आता हा चमचा आपल्याला बाहेर काढायचा आहे, पण त्याआधी याचा सर्व चीक काढून घ्यायचा आणि कढईतलं मिश्रणसुद्धा आपल्याला एका ठिकाणी जमा करून घ्यायचं। आता यावरती झाकण ठेवून फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि 10 मिनिटे हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे। तर 10 मिनिटानंतर झाकण काढायचे आणि परत याला छान हलवून घ्यायचे, जेणेकरून सर्व बाजूने आपलं मिश्रण आहे अगदी परफेक्ट शिजेल। तर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं शिजायला लागलं आहे आणि छान घट्टसरसुद्धा झालं आहे। अगदी असंच आपलं हे मिश्रण तयार व्हायला हवं, म्हणजे पापडसुद्धा आपले परफेक्ट होतील। आता मिश्रण छान हलवून घेतल्यानंतर उलटनं बाहेर काढायचं आणि परत यावरती झाकण ठेवून हे मिश्रण 10 मिनिटे शिजवून घ्यायचं। गॅस आतासुद्धा आपल्याला कमीच ठेवायचा आहे, म्हणजे लोच ठेवायचा आहे। आणखी 10 मिनिटानंतर झाकण काढून हे मिश्रण आपल्याला परत एकदा छान हलवून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा मिश्रणाचा रंगही बदलला आहे आणि याला एक चकाकी यायला सुरुवात झाली, म्हणजे आपलं मिश्रण आता छान शिजायला लागलं आहे। पण तरीसुद्धा आणखी हे मिश्रण शिजलेलं नाही। मिश्रण परफेक्ट शिजण्यासाठी आपल्याला आणखी बराच वेळ लागणार आहे। सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगेलच की सुरुवातीपासून मला हे मिश्रण शिजण्यासाठी किती वेळ लागला आहे। आता आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेतलं आहे। आता परत आपल्याला यावरती झाकण ठेवून हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे। या 20 मिनिटामध्ये हे मिश्रण आपल्याला कमीत कमी 2 ते 3 वेळेस तरी हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण खाली लागणार नाही। आणखी 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं अगदी मस्त तयार झालेलं आहे। याला एक चकाकी आलेली आहे आणि या स्टेजला आपलं मिश्रण छान हलकं झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता असं मिश्रण तयार झालं की समजा आपलं मिश्रण परफेक्ट शिजलेलं आहे। गॅस मी एकदम कमी ठेवून हे मिश्रण आणखी 20 मिनिटे शिजवून घेतले। सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मला हे मिश्रण शिजण्यासाठी 45 ते 50 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। मिश्रण तुम्हाला परफेक्ट शिजवून घेणं खूप गरजेचं आहे। हे मिश्रण थोडं जरी कच्चं राहिलं तर वाळल्यानंतर पापड तुमचे तुटतील, म्हणजे त्याला क्रॅक्स येतील आणि पापडचे तुकडे पडतील। तर अशा प्रकारे तुम्हाला मिश्रण तयार करून घ्यायचे। मिश्रण छान चिकट झाले आणि याचा तार तयार होते, पटकन मिश्रण खाली पडत नाही। अगदी अशाच प्रकारे मिश्रण तयार झाले की समजावं मिश्रण परफेक्ट शिजले। ही पद्धत कळत नसेल तर थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि अशा मिश्रणाला लावून पाहायचा। मिश्रण हाताला अजिबात चिकटत नाही, तेव्हा समजावं आपलं मिश्रण परफेक्ट शिजले। आता यामध्ये आपल्याला जाडसर कुटून घेतलेली 1 चमचा मिरेपूड घालायची आहे आणि ही मिरेपूड आता यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। मिरेपूड तुम्ही सुरुवातीला सुद्धा घालू शकता, पण यामुळं काय होतं की पापडचा थोडासा रंग बदलण्याची शक्यता असते, म्हणून मी हे मिश्रण शिजल्यानंतर यामध्ये मिरेपूड घालून छान मिक्स करून घेतली। आता गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिटे आपल्याला हे मिश्रण थंड होऊ द्यायचे आहे। आता 5 मिनिटे झाले की लगेच पापड बनवायला घ्यायचे। असं चमच्याने मिश्रण पॉलिथिन शीटवरती टाकायचं आणि वरतून एक छोटीशी पॉलिथिन शीट आपल्याला टाकायची आणि प्लेटच्या साहाय्याने हा पापड बनवून घ्यायचा आहे। वरच्या पॉलिथिन शीटला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, पण खालच्या पॉलिथिन शीटला आपल्याला बिलकुलसुद्धा तेल लावायची गरज नाही। फक्त सुरुवातीला तुम्हाला एखादा पापड बनवताना तेल लावायचं आहे, नंतर तुम्ही शेवटपर्यंत याला तेल नाही लावलं तरीसुद्धा परफेक्ट तुमचा पापड तयार होतो। तुम्ही पाहू शकता पापड थोडासा जाड वाटत असेल तर असा बोटाने छान त्याला पातळ करून घ्यायचं आणि वरची पॉलिथिन शीट हळूवार काढून घ्यायची। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला पापड तयार झाला। आता आणखी एक पापड मी तुम्हाला बनवून दाखवते। हे पापड बनवताना तुम्हाला गोळे किंवा लाट्या करून घ्यायची सुद्धा अजिबात गरज नाही, फक्त चमच्याने मिश्रण टाकून घ्यायचं आणि त्याचा पापड बनवायचा। पाहिलंत ना किती सोपी पद्धत आहे ही पापड बनवायची। अशा प्रकारे तुम्ही जर पापड बनवले तर एका तासामध्ये तुम्ही किमान 1000 तरी पापड अगदी झटपट बनवू शकाल। तर पहा खूप सुंदर आपला पापड तयार झालेला आहे। हे पापड बनवताना खूप जास्त पातळ आपल्याला बनवायचे नाही, नाहीतर वाळल्यानंतर पापड खूपच जास्त पातळ होतात। तर थोडेसे जाडच आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। आता अशाच प्रकारे मी सर्व पापड बनवून घेते। इथे तुम्ही पाहू शकता सर्व पापड मी तयार करून घेतलेत आणि खूप सुंदर आपले उडदाचे पापड तयार झालेले आहेत। हे तयार पापड आपण आता कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायचे आहेत, पण तुमच्याकडे उन्हाची सुविधा नसेल तर फॅन खाली सुद्धा तुम्ही हे पापड वाळवून घेऊ शकता। तर आता मी तुम्हाला 2 दिवसानंतरच भेटते। 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता
उडदाचे पापड आपले अगदी खमंग कुरकुरीत वाळलेले आहेत आणि वाळल्यानंतर पापड खूपच सुरेख दिसत आहेत. पहा, अगदी काचाप्रमाणे आपला हा पापड तयार झालेला आहे. अगदी पातळ झालेला आहे आणि पाहू शकता काढल्यानंतर हा पापड कुठेही तुटलेला नाही. अगदी परफेक्ट गोल गरगरीत आपला पापड तयार झाला आहे. 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदळापासून माझे 57 पापड तयार झाले, ते सुद्धा मोठ्या आकाराचे. पापड कमी जास्तही होऊ शकतात. पापड तुम्ही किती लहान मोठे बनवता यावरती सुद्धा डिपेंड राहतं. आता तयार पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि अशा प्रकारे हा पापड तळून घ्यायचा आहे. काही सेकंदामध्येच हा पापड तळतो आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला हा उडदाचा पापड तयार झालेला आहे. हे पापड करायला सोपे आहेत आणि खायला त्याहीपेक्षा टेस्टी लागतात. तुम्ही एकदा हे पापड ट्राय करून पहा. मी खात्री देते की दरवर्षी तुम्ही आता उडदाचे पापड याच पद्धतीने बनवून खाल. मार्केटपेक्षाही भारी लागतात हे पापड चवीला. करायलाही खूप सोपे आहेत, अगदी झटपट बनतात. तासभरामध्ये तुम्ही भरपूर पापड तयार करू शकता. तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.